अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर परवा दिवशी विनायक चतुर्थी आहे, म्हणजेच शनिवारी आहे विनायक चतुर्थी। तर विनायक चतुर्थीपासून आपल्याला 21 दिवसाची संकल्पयुक्त सेवा करायची आहे। आता सेवा कोण करायची बघा, ज्यांना विवाहासंबंधी काही अडचणी आहेत आणि ज्यांना नोकरीसंबंधी काही अडचणी आहेत, या दोन्ही समस्येवरती ही सेवा जी आहे ती खूप प्रभावी आहे। बघा, महिन्यामध्ये 2 चतुर्थी येत असतात, एक विनायक चतुर्थी आणि एक संकष्टी चतुर्थी। आणि जेवढी संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पांना प्रिय आहे, तेवढीच विनायक चतुर्थीसुद्धा गणपती बाप्पांना प्रिय आहे। बघा, गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, बुद्धीचे देवता आहेत आणि आपण त्यांची जेवढी मनापासून विश्वासाने श्रद्धेने त्यांना शरण जाऊन त्यांची जी पण सेवा करू, तेवढेच ते आपल्या भक्ताला त्याच्या दुःखातून त्रासातून मुक्त करत असतात। त्याच्या भक्ताच्या आयुष्यातले दुःख संकट आपल्यावरती ओढावून घेत असतात आणि आपल्या भक्ताला त्या सगळ्या त्रासातून संकटातून मुक्त करत असतात। म्हणूनच आपल्या आयुष्यातले सगळे संकट दुःख आपल्या म्हणजे नोकरीमध्ये विवाहामध्ये येणारे अडथळे दूर होण्यासाठी, आपल्या दोन्हीही प्रश्न मार्गी लागण्यासाठी ही जी सेवा आहे ती 21 दिवसाची सेवा तुम्हाला करायची आहे। बघा, कधी कधी काय होतं की आपण खूप प्रयत्न करतो, खूप कष्ट करतो, खूप अभ्यास करत असतो, पण त्या अभ्यासाला, त्या कष्टाला, त्या प्रयत्नांना आपल्या नशिबाची साथ मिळत नसते। म्हणून आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी ही 21 दिवसाची गणपती बाप्पांची प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे। त्याचबरोबर बघा, कधी कधी काय होतं की विवाहामध्ये सुद्धा आपल्याला अनेक अडथळे येत असतात, तर दोन्हीकडून सुद्धा होकार आहे, सगळं छान जुळलेलं आहे, सगळीकडून सगळं व्यवस्थित आहे, परंतु मध्येच काहीतरी होतं आणि ते लग्न अचानक मोडतं। आणि अशा प्रकारे जर तुमच्या विवाहामध्ये अडथळे येत असतील, विवाह होण्यास विलंब होत असेल, तर विवाहासंबंधी सुद्धा तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकता। विवाहामध्ये येणारे अडथळे दूर होऊन तुमचं लग्न नक्कीच लवकर होण्यास मदत होईल। आता सेवा काय करायची आहे बघा, पहिल्यांदा तुम्हाला संकल्प करायचा आहे। आता विनायक चतुर्थीपासून तुम्हाला हा संकल्प करायचा आहे। आता संकल्प हा तुम्हाला एकदाच करायचा आहे आणि पहिल्याच दिवशी करायचा आहे। आता संकल्प काय करायचा, तर कसा करायचा बघा, तुम्हाला पहिल्यांदा विनायक चतुर्थी दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे करायचं आहे, त्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे। आता पहिल्या दिवशी तुम्ही जी सेवा कराल ती 21व्या दिवशीपर्यंत तीच सेवा तुम्हाला कंटिन्यू करायची आहे। जी सेवा तुम्ही पहिल्या दिवशी केलेली आहे 21व्या दिवशीपर्यंत तुम्हाला ती सेवा करायची आहे। तर आता पहिल्या दिवशी काय करायचं बघा, पहिल्यांदा तुम्हाला संकल्प करायचा आहे, थोडंसं हातात पाणी घ्यायचं आहे, त्यानंतर तुम्हाला एक फूल घ्यायचं आहे, थोड्या अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे। आता संकल्प काय करायचा, डोळे बंद करायचे आणि तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि मनातल्या मनात तुमची जी काही इच्छा आहे, तुमचं पहिल्यांदा नाव बोलायचं आहे, नाव बोलायचं, गोत्र बोलायचं, जर तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर काश्यप म्हणायचं, मी मेघा काश्यप गोत्राची, आणि तुमची जी काही समस्या आहे, मग विवाहासंबंधी समस्या आहे किंवा नोकरीसंबंधी समस्या आहे, जो तुमचा प्रॉब्लेम आहे, ती जी काही इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे। आणि ही इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा माझ्या लग्नातील नोकरीतील अडथळे दूर होण्यासाठी, मला मनासारखी नोकरी मिळण्यासाठी, माझं लवकर लग्न होण्यासाठी मी ही 21 दिवसाची संकल्पयुक्त सेवा करत आहे आणि ही सेवा जी आहे ती माझ्याकडून पूर्णपणे निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि माझी इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे, असं तुम्हाला बोलायचं आहे। आणि हातातलं पाणी, फूल आणि अक्षता ज्या आहेत त्या तुम्हाला एका खाली डिशमध्ये सोडायच्या आहेत आणि आता संकल्प केलेलं जे पाणी आहे ते तुम्हाला झाडाला घालायचं आहे। आता हा संकल्प झाला। आता संकल्प जो आहे तो तुम्हाला पहिल्याच दिवशी करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेवेला चालू करायचं आहे। आता सेवा काय करायची बघा, पहिल्यांदा तुम्हाला गणपती बाप्पांची, जर तुमच्या आता सगळ्यांच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असतेच, गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला एका डिशमध्ये घ्यायची आहे, त्यानंतर तुम्हाला अभिषेक करायचा आहे। आता अभिषेक तुम्ही पाण्याचा करू शकता, पंचामृताचा करू शकता, दुधाचा करू शकता, मधाचा करू शकता, ज्याने तुम्हाला शक्य होईल त्याने तुम्ही अभिषेक करू शकता, पाण्याचा केला तरी चालेल। आता अभिषेक करताना तुम्हाला ओम गण गणपते नमः 11 वेळा ओम गण गणपते नमः म्हणत तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती तुम्हाला त्यांच्या स्थानावरती ठेवायची आहे, त्यांना अष्टगंध लावायचा आहे, एक फूल त्यांना अर्पण करायचं आहे, जास्वंदाचं लाल फूल जर तुम्हाला मिळालं तर त्यांना अर्पण करायचं आणि त्यांची विधिवत पूजा, धूपदीप अगरबत्ती ओवाळून गोडाचा नैवेद्य दाखवून तुम्हाला त्यांची पूजा करून घ्यायची। आता ही पूजा झाली। आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा, गणपती बाप्पांना, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत, तर तुम्हाला 21 दुर्वांची एक जुडी घ्यायची आहे। 21 दुर्वांची एक जोडी तुम्हाला घ्यायची आहे, ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती ठेवायची आहे।
थोड्याशा अक्षता तुम्हाला तुमच्या हातावर घ्यायच्या आहेत, त्याचबरोबर एक लाल फूलसुद्धा तुम्हाला तुमच्या हातावरती घ्यायचं आहे। ह्या तिन्ही वस्तू तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या वस्तू ज्या आहेत त्या हातात धरूनच तुम्हाला तुमची सेवा करायची आहे। आता सेवा काय करायची बघा, एक वेळा तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे, एक वेळा गणपती स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे आणि 108 वेळा तुम्हाला गणपती बाप्पांचा जो काही मंत्र आहे, मग ओम गण गणपते नमा आणि त्यानंतर मंगलमूर्ती विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा। तर या दोन्हीपैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे। परत एकदा मी सेवा सांगते बघा, 21 दुर्वांची एक जुडी तुम्हाला हातात घ्यायची आहे, एक लाल फूल तुम्हाला हातात घ्यायचं आहे, थोड्याशा अक्षता तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि ह्या सगळ्या तिन्ही वस्तू हातात घेऊन तुम्हाला 108 वेळा मंगलमूर्ते विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा किंवा ओम गण गणपते नमा या दोन्हीपैकी एका मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। त्याचबरोबर एक वेळा गणपती स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे, त्याचबरोबर एक वेळा तुम्हाला गणपती अथर्वशीर्षसुद्धा एक वेळा म्हणायचा आहे आणि या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या सगळ्या तिन्ही वस्तू हातात धरून तुम्हाला करायच्या आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की ही सेवा जी आहे ती मी आजपासून चालू केलेली आहे आणि 21 दिवस पूर्ण निर्विघ्नपणे माझ्याकडून हे सेवा जी आहे ती पूर्ण होऊ दे, पूर्ण करून घ्या आणि जी काही माझी इच्छा आहे ती लवकर पूर्ण होऊ दे, माझ्या नोकरीतील माझ्या विवाहातील अडथळे दूर होऊन मला मनासारखी नोकरी लागू दे किंवा माझं लवकर लग्न जुळू दे, अशी प्रार्थना तुम्हाला गणपती बाप्पांना करायची आहे। आणि ती आपल्या हाताच्या ज्या वस्तू आहेत, मग दुर्वांची जुडी किंवा फूल आणि अक्षता, ह्या तिन्ही वस्तू तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणांशी व्हायच्या आहेत। तर असं 21 दिवस तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे बघा। पहिल्या दिवशी जी आपण सेवा केलेली आहे तीच सेवा सगळं तसंच तुम्हाला 21 दिवसापर्यंत करायचं आहे। आता पहिल्या दिवशी जर तुम्ही गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक घातला असेल तर 21 दिवस तुम्हाला पाण्यानेच अभिषेक घालायचा आहे। पहिल्या दिवशी जर दुधाने अभिषेक घातला असेल तर 21 दिवस सलग तुम्हाला दुधानेच अभिषेक करायचा आहे। त्यानंतर आता पहिल्या दिवशी ही सेवा केली, दुसऱ्या दिवशीसुद्धा गणपती बाप्पांना आता पहिल्या दिवशीचं जे आपण एक दुर्वा फूल अक्षता ज्या वाहिल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आणि त्या तुम्हाला वाहत्या पाण्यात तुम्ही सोडू शकता निर्माल्य म्हणून। आता दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्हाला अशीच सेवा करायची आहे, दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्हाला तुमची देवपूजा वगैरे करायची आहे। त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा, अभिषेक करायचा, मूर्ती स्थानावरती ठेवून द्यायची, त्यांची विधिवत पूजा करायची, गोडाचा नैवेद्य दाखवायचा आणि 21 दुर्वांची जुडी, एक लाल फूल आणि अक्षता हे घेऊन या सगळ्या सेवा करून एक अथर्वशीर्ष एक वेळा, गणपती स्तोत्र एक वेळा आणि मंगलमूर्ते विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा किंवा ओम गण गणपते नमा ह्या सगळ्या सेवा परत तुम्हाला करायच्या आहेत। तर दुसऱ्या दिवशीसुद्धा अशाच प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी नाही तर पुढचे 21 दिवस तुम्हाला अशाच प्रकारे सेवा करायची आहे। तर ही सेवा जी आहे ती खूप 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 प्रभावी आहे। नक्कीच गणपती बाप्पा ही सेवा जर तुम्ही कराल तर नक्कीच गणपती बाप्पा तुम्हाला तुमच्या जी काही तुम्ही इच्छा बोललेली आहे ती नक्कीच इच्छा पूर्ण करतील, तुमचे सगळे प्रश्न सोडवतील, तुमचे नक्कीच विवाहासंबंधी किंवा नोकरीसंबंधी जी काही प्रॉब्लेम आहेत त्या सगळ्या त्रासातून किंवा जे काही प्रॉब्लेम आहे त्यातून तुमची मुक्तता करतील आणि तुम्हाला नक्कीच मनासारखी नोकरी लागेल किंवा विवाहातील अडथळे दूर होऊन तुमचं नक्कीच लवकर लग्नही होईल। तर बघा, आता ही सेवा करत असताना तुम्हाला जर मध्येच मासिक धर्म आला, विटाळ आलं, सुतक आलं तर काय करायचं बघा। आता 3 दिवस तुमची सेवा झालेली आहे किंवा 5 दिवस तुमची कंटिन्यू सेवा झालेली आहे आणि 6व्या दिवशी जर तुम्हाला मासिक धर्म आला, सुतक आलं, विटाळ आलं तर जेवढे दिवस तुम्हाला, आता समजा मासिक धर्म आलेला आहे तर जेवढे दिवस तुम्हाला त्रास होत आहे तेवढे दिवस स्किप करायचे आणि तिथून पुढे तुम्हाला कंटिन्यू तुमची ही सेवा 7व्या दिवशीपासून 5व्या दिवशीपासून म्हणजे आता 6 दिवस पूर्ण झालेले आहेत सेवेचे आणि 7व्या दिवशी तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम काय सुतक विटाळ आले असेल तर तेवढे दिवस स्किप करायचे आणि तिथून पुढे तुम्हाला कंटिन्यू ही सेवा चालू करायची आहे। तर 21 दिवसाची ही सेवा जी आहे ती खूप 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 प्रभावी आहे। आता 21व्या दिवशी काय करायचं बघा। 21व्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। आता प्रत्येक गावात गणपती बाप्पांचं मंदिर हे असतंच। आता गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे, खडीसाखर, एक फूल तुम्हाला घ्यायचे आहे आणि 21 मोदक तुम्हाला घ्यायचे आहेत। आता गणपती बाप्पांना मोदक खूप प्रिय आहेत, आपल्या सगळ्यांना माहीत आहे। मोदक जर तुम्हाला शक्य नाही झाले तर तुम्ही लाडू घेऊ शकता, बुंदीचे लाडू घेऊ शकता,
तुम्हाला म्हणजे गोडाचा पदार्थ तुम्हाला घ्यायचा आहे, शक्यतो मोदकच घ्या, कारण गणपती बाप्पांना मोदक खूप प्रिय आहे. तर एक नारळ, खडीसाखर, फूल आणि 21 जुडी म्हणजे 21 दुर्वांची 21 जुड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. आता दररोज काय करत होतो आपण, एकच जुडी घेत होतो, पण 21व्या दिवशी गणपती बाप्पांच्या, आता 21व्या दिवशी ही सेवा करूनच आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. आता मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला 21 दुर्वांच्या 21 जुड्या घ्यायच्या आहेत, एक नारळ, खडीसाखर, त्यानंतर एक फूल तुम्हाला घ्यायचं आहे, गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना मनापासून प्रार्थना करायची आहे की माझी ही सेवा तुमच्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण झालेली आहे. जी काही मी मनापासून सेवा केलेली आहे ती तुम्ही मान्य करून घ्या, तुमच्यापर्यंत पोहोचू दे आणि जी काही माझी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ दे. माझं लग्न लवकर होऊ दे किंवा नोकरीमध्ये जे काही अडथळे येत आहेत ते निघून जाऊन मला मनासारखी नोकरी मिळू दे. तर ही सेवा जी आहे ती खूप प्रभावी आहे. नोकरीसंबंधी आणि विवाहासंबंधी तुम्हाला नक्कीच काही समस्या असतील तर ही येणाऱ्या विनायक चतुर्थीपासून 21 दिवसाची संकल्पयुक्त सेवा तुम्ही करायची आहे. तर बघा, अगदी छोटीशी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन सेवेसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.